होय ती झाली मोडायच्या मध्ये पहिला सचिन. ओय ते इकडून काढा इकडून काढा किरण इकडे काढ इकडे काढ कॅमेरावाल्याने कैद केले आहे का दिसत आहे? शेवटच्या सामन्यामध्ये थोडासा व्यत्यय इथे आणि उत्तेजित झालेले प्रेक्षक मैदानामध्ये राऊंड मारून गेले. धन्यवाद. शेवटच्या सामन्याला सुरुवात होते. 3 षटकांचा सामना असेल. काठापाडा विरुद्ध सांबरपाडा. तगडेसे दोन्ही GRPL मधले संघ. पहिलं षटक घेऊन किरण आणि सचिनचा चुकलेला फटका निश्चित झेल होऊ शकतो, परंतु जीवनदान आणि हे जीवनदान कितपत महाग पडतंय ते येणारा काळच ठरवेल आता. कारण सचिनला जीवनदान म्हणजे मोठ्या धावसंख्येला आव्हान. नक्कीच किरण यांचा पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बळी टिपण्याची जी परंपरा किरण यांनी चालू ठेवली होती, परंतु क्षेत्ररक्षकाकडून पाहिजे तसा त्यांना साथ लाभली नाही आणि त्याचा इथे परिणाम म्हणजे सचिन अजूनही क्रीजवर खेळताना दिसेल आपल्याला. यावेळेस नॉन स्ट्राईकला होता तो वांगड. अजय पुन्हा एकदा स्ट्राईकवर. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. फॉलो थ्रू मध्ये थोडीशी अडचण. आणि किरण एक अनुभवी गोलंदाज, गेल्या कित्येक वर्षांपासून मी म्हणेन लहानपणापासून काठ्यापाडा संघाकडनं खेळत आलेत आणि काठ्यापाड्याचा संघ जो उभारण्याचं जे काम आहे ते नक्कीच किरण या आणि त्यांचे बंधू भरत आणि त्यांचे मामा या काळूराम दादा यांनी ही टीम घडवली, हा संघ घडवला आणि आज इथे आपल्याला शेवटच्या सामन्यामध्ये मनोरंजन करताना दिसतंय. नक्कीच सांबरपाड्याचं सुद्धा कौतुक केलं जाईल. सांबरपाडा हा संघ सुद्धा भरत आणि राकेश यांच्या मार्गदर्शनाखाली, संतोषच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला, मनोजने त्याला एक आकार दिला होता आणि आज सचिन हे नाव पुढे नेताना दिसतोय. किरणचा पुढील चेंडू पुन्हा एकदा हलकेच पुश केलेला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने. तिथे चांगली क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 धावा. चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन आणि GRPL मध्ये तब्बल 21 विकेट्स घेऊन आपलं नाव गाजवलं होतं ते किरणने आणि गेल्या सामन्यामध्ये 39 धावांची तगडी खेळी करून ऑलराऊंडर काय असतो हे दाखवून दिलेल्या किरणने पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार. समोर आहे ते सचिनचं आव्हान. चुकलेला चेंडू परंतु कलेक्ट करता आला नाही रक्षक म्हणून त्यांचे बंधू भरत आणि धावसंख्येमध्ये भर पडते. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 3 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी, चांगलं व्हेरिएशन, चांगला वेग, चांगला अचूक टप्पा आणि अनुभव जोडीला असे चांगलं पॅकेज म्हणावं लागेल किरणच्या रूपात काठ्यापाडा संघाला लाभलेलं. नक्कीच पुढील चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार. ह्यावेळेस मात्र सामना करेल तो डावखुरा अजय. पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा निर्धाव म्हणावा लागेल, परंतु किरण यांचा हा चेंडू ऑप्शनच्या बाहेरून गेलेला चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. भरत यांना काही कलेक्ट करता येत नाही. कदाचित अंधार झालेला आहे आणि या अंधारामुळे एवढा तेज गतीने येणारा चेंडू काही त्यांना पकडता येत नाही. नक्कीच पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार होताना किरण हलकेच धावून जाताना तेज गतीचा गोलंदाज. पुन्हा ती चूक. धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिलाय तो अजयने. पुन्हा एकदा वाईटचा इशारा होतोय. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावा. या 5 धावांमध्ये 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत त्या किरण यांनी. नक्कीच चांगली गोलंदाजी होती, परंतु टप्पा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मध्ये थोडासा टप्पा चुकताना दिसतो इथे. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. नक्कीच कंट्रोल करावा लागेल, टप्पा बदलावा लागेल आणि ज्या बॅटमधून निघाला नाही तेवढ्या धावा नक्कीच इथे वाईटच्या रूपाने मिळताना आणि त्यातच अजून एक जीवनदान सुद्धा मिळालंय ते सचिन यांच्या रूपात. नक्की थोडेसे मनोबल खालावलेलं असेल त्या किरण यांचं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा यावेळेस मात्र बॅटच्या टप्प्यात आला चेंडू आणि खणखणीत असा चौकार सीमारेषे पार.
रंगणारी ही स्पर्धा आणि या गावामध्ये ओपनची होणारी ही पहिली स्पर्धा, सर्व संघांना जिथे निमंत्रित केलं जातं अशी ही स्पर्धा. नक्कीच पहिला दिवस, पहिल्या दिवशी फक्त गंजा रायतीसाठी सीमित होता. यावेळेस मात्र चेंडू दिलाय, कामगिरी सोपवली कर्णधाराने भरत यांच्यावर आणि पहिला चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये किरण यांनी, परंतु वाईटच्या अतिरिक्त धावा मात्र 5 दिल्या होत्या त्यांनी. दुसरा षटक घेऊन आले भरत. दुसरा चेंडू सचिनसाठी. ह्यावेळेस मात्र खणखणीत असा षटकार आणि आता मात्र जे जीवनदान दिलं होतं ते थोडं पुन्हा एकदा खणखणीचा फटका, तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण आणि केवळ एकच धाव मिळते ती सचिनला. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 धावा. दुसरं षटक चालू आहे. नक्कीच एका षटकाराने थोडंसं महागडं होत चाललेलं षटक आतापर्यंत. आता मात्र समोर आहे तो अजय. सामना करेल भरतच्या चेंडूचा. बॉलिंग मार्कवर तयार. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना चौफेर नजर फिरवली. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार, हलकेच धाव घेताना. यावेळेस मात्र झेल उडालेला आहे. स्वतः फॉलो थ्रू मध्ये भरत यांनी टिपलेला आहे आणि यावेळेस मात्र जोडी फोडण्यामध्ये यश मिळतंय ते भरत यांना. साठी आलेले आहेत. पुढील चेंडू निर्धाव असा चेंडू म्हणावा लागेल. काठ्या या बारक्या यांच्या हातात विसावलेला चेंडू. भरत यांचा निर्धाव असा चेंडू. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती एक गड्याच्या मोबदल्यात 17 धावा. नक्कीच चांगली फटकेबाजी करावी लागेल. राहुल गेलेत ते अजय यांच्या जागी आणि राहुल यांनी GRPL मध्ये चांगली कामगिरी, ऑलराऊंडर कामगिरी केली होती आणि आपल्या संघाला, आर्यन 11 संघाला पहिल्यांदाच विजेतेपद मिळवून दिलं होतं. आणि आज पुन्हा एकदा सांबरपाडा संघाकडनं खेळताना आणि हा आंधळा शॉट म्हणावा लागेल. बॉल दिसत नाही वाटतं, बहुतेक अंधार होत चाललेला आहे. निर्धावाचा चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 17 धावा, एक गडी बाद. बारक्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. तिसरा षटक, तिसऱ्या षटकाचे एक चेंडू झालेला आहे. पुन्हा एकदा छोटासा रनअप घेताना आणि ह्यावेळेस मात्र यष्टी रक्षकाकडून चूक झालेली आहे. नक्कीच इथे यष्टीचित करण्याची संधी होती, चांगली संधी होती, परंतु भरत यांच्याकडनं थोडीशी चूक आणि याचा फायदा पुन्हा एकदा सचिन क्रीजवर साबूत. नक्की 4 चेंडू उरलेले आहेत या इनिंगचे. पुढील चेंडू बारक्यांचा, पुढून मारण्याचा फसलेला प्रयत्न, पंचांचा इशारा वाईटचा, अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 18. 17चा खतरा टळलेला आहे. 18 धावा. नक्की तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू निर्धाव गेले होते. तिसरा चेंडू वाईटच्या रूपात, एक अतिरिक्त धाव, एक गडी गमावला अजय यांच्या रूपात सांबरपाडा संघाने. सचिन सामना करेल बारक्याच्या पुढील चेंडूचा. पुन्हा एकदा ह्यावेळेस मात्र सीमारेषेच्या जवळ जाताना अजित यांना कुठलाही प्रयत्न करता आला नाही. खणखणीत असा चौकार. पुढील चेंडू
पुन्हा एकदा सचिनसाठी पुन्हा एकदा खणखणीत असा फटका, तितका चांगला क्षेत्ररक्षण आणि धोका. सचिन एक सिनियर खेळाडूची भूमिका चौफेर बजावताना इथे किरण यांनी चांगलं क्षेत्ररक्षण करून तितकाच चांगला थ्रो देऊन एक गडी गमावलाय सचिनच्या रूपात. पुन्हा एकदा हवेत मारण्याचा फटलेला प्रयत्न, निर्धाव असा चेंडू होता परंतु यष्टी रक्षकाकडनं गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा घेत 2 अतिरिक्त धावा मिळवल्या त्या 22च्या रूपात. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 धावा. नक्कीच शेवटचं षटक चालू आहे. बारके यांचं धावा रोखू शकले असते परंतु हाराखीरी होताना दिसते काठ्यापडा संघाकडनं. क्षेत्ररक्षकांचा हवा तसा प्रतिसाद लाभताना दिसत नाही. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय तो लॉंग ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे परंतु 2 धावा. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी कॉल आहे. तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस मात्र गडी टिपण्यात यश मिळते ते बारक्यांना. षटक संपल्याचा इशारा होतोय. धावा मिळाल्या त्या केवळ 2. धावसंख्या जाऊन पोहोचली काठ्यापाडा संघाकडनं अनुभवी असे फलंदाज भरत आणि त्यांच्या जोडीला गेले ते काठ्या बारक्या. नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. 26 धावांचं आव्हान 27 धावा जिंकण्यासाठी दिल्यात त्या 3 षटकांमध्ये सांबरपाडा संघानं. आणि तसं म्हणावं लागेल तर तगडा आव्हान आहे कारण 3च षटकांचा सामना असेल. गेल्या मॅचमध्ये केवळ 24 धावा होत्या परंतु त्या पार केल्या त्या गंजाड संघानं. आणि ह्यावेळेस दुसरा सामना दुसऱ्या राऊंडचा 26 धावांचं आव्हान 27 धावांचं आव्हान असेल. समोर पहिलं षटक घेऊन आला तो सचिन, एक ऑलराऊंडर खेळाडू सांबरपाडा संघाकडनं. चांगली फलंदाजी केली होती. आता गोलंदाजीचा भार सुद्धा सांभाळताना दिसतोय. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू भरत याच्यासाठी हलक्याच कट केलेला. डिक्लेअर झोनमध्ये जाण्याच्या अगोदर चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ 1च धाव मिळते आणि धावेची सुरुवात होते. धावसंख्येची सुरुवात होते 1 धावेने. धावसंख्या जाऊन पोहोचली 1 धाव. पहिल्या षटकाचा पहिल्या चेंडूमध्ये 3 षटकांचा सामना असेल. 27 धावांचं आव्हान ठेवलंय ते सांबरपाडा संघानं. यावेळेस मात्र स्ट्राईक चेंज झालेले आहे. आता स्ट्राईकला आहेत ते बारक्या. सामना करेल सचिन यांचा पुढील चेंडूचा. नक्कीच चांगला ब्लॉक होल मध्ये आलेला चेंडू तितक्याच सहजतेने खेळून काढलाय. निर्धावाचा चेंडू म्हणावा लागेल. चांगली प्लेसमेंट म्हणावी लागेल. चांगला डिफेन्स बारक्याकडनं आणि नक्कीच अंदाज घेतलेला आहे तो सचिनच्या गोलंदाजीचा. एक लांब रनअप घेताना दिसतोय सचिन.
आणि चांगली तेज गोलंदाजी आहे ती सचिनची. सर्कलच्या बाहेर जातो त्यांचा रनअप. नक्कीच 25 ते 30 पावलांचा लांब असा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी तयार. पुन्हा एकदा ह्यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये सचिनकडेच झेल आला असता हाराकिरी होताना दिसते. त्याचा पूर्ण फायदा घेत दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न नकार दिलेला आहे गफूर. आणि नक्कीच जिथे एकही धाव आली नसती तिथे 3 धावा पळून काढल्या त्या सांबरपाडा भरत यांनी. आणि त्यांना चांगली रनिंग बिटवीन द विकेट मध्ये साथ दिली ती बारक्याने. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 4 धावा. दुसरा चेंडू निर्धाव असा टाकला होता. त्यानंतर तिसऱ्या चेंडूमध्ये झेल उडाला होता परंतु झेल न टिपता तिथे 3 धावा देऊन आणखी फलंदाजांचं मनोबल वाढवलेलं आहे ते क्षेत्ररक्षकांनी. नक्कीच हे टाळावं लागेल जर विजय संपादन करायचा असेल तर. पुढील चेंडू सचिन यांचा भरतसाठी. यावेळेस मात्र गुडलेंचा चेंडू निर्धावाचा चेंडू विसावला येतो नीतू यांच्या ग्लोव्ज मध्ये. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते सचिन यांच्याकडनं. आणि सांबरपाडा संघ एक चांगला संघ गेल्या वर्षीच्या. पुन्हा एकदा हलकेच कट केलेला चेंडू तिथे नकार देत आहेत बारक्या. पुन्हा एकदा नक्कीच नीतू यांनी जर थ्रो केला असता तर इथे चित्र पलटलं असतं. आणि सांबरपाडा संघाने गेल्या वर्षीचा जो शिमगा चषक होता तो पटकावून आपलं या ग्राउंडवरचं जे वर्चस्व आहे जो ती दहशत आहे ती दाखवून दिली होती. नक्कीच एक चांगले खेळाडू या संघामध्ये भरणा असलेल्या सांबरपाडाचा संघ. पुढील चेंडू पुन्हा एकदा भरतसाठी. पायावर टाकलेला चेंडू हलकेच पुश करण्याचा प्रयत्न होता परंतु फसलेला प्रयत्न. एक धाव अतिरिक्त लेगबाईच्या रूपात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 धावा. 27 धावांचं आव्हान आहे. कॉलेजच्या सामन्यांमध्ये सुद्धा त्याने एक चांगली कामगिरी करून आज आपल्याला इथे खेळताना दिसत आहेत. सांबरपाडा संघाला नक्कीच विजय मिळवून देण्याचा त्यांचा एक भरोसा असेल. समोर आव्हान आहे ते भरतचं. आणि लेग स्टंपच्या बाहेरून गेलेला चेंडू पंचांकडे दाद मागताना दिसत आहेत परंतु निर्धावचा चेंडू म्हणावा लागेल. नक्कीच भरत आणि राहुल जर बाहेर कुठे खेळताना एकत्र खेळताना दिसतात नक्की त्याचा फायदा कुठपर्यंत होतोय बघू. भरत सामना करेल राहुलचा. पुढील चेंडूचा पुन्हा एकदा फसलेला प्रयत्न. नक्कीच अंधाराचा फायदा होतोय इथे बहुतेक सांबरपाडा संघाला. चांगली गोलंदाजी. एक चांगला नावाजलेला असा संघ. चांगले खेळाडू भरत असेल, संतोष, जयेश, राकेश आणि त्याच्यामध्ये नीतू आणि अजय यांची भर पडली. आणखी ह्यावेळेस मात्र बॅटच्या टप्प्यात आलेला चेंडू सीमारेषेच्या आसपास जाताना दिसतोय. खणखणीत असा षटकार. 2 निर्धाव चेंडूचा चालू होती परंतु एक खणखणीचा षटकार बसलाय आणि लाईन लेन बिघडून गेलेली आहे. पुन्हा एकदा सीमारेषेच्या आसपास क्षेत्ररक्षण होईल सचिन यांचं चांगलं. तोपर्यंत एक धाव पळून काढली. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा नक्कीच इथे धोका होता तो भरतसाठी परंतु स्टंपला काही बॉल लावता आला नाही नीतू यांना आणि सुखरूपरित्या परतले ते क्रीजमध्ये. भरत धावसंख्येमध्ये उसळी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 13 धावा. 27 धावांचं आव्हान आहे. अजूनही अर्धा गेम शिल्लक आहे.
पुढील चेंडू राहुल यांचा फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने भिरकावून दिलाय खणखणीत असा षटकार. चांगल्या लयीत गोलंदाजी चालू होती. 2 निर्धाव चेंडू टाकले होते परंतु आ बैल मुझे मार सारखे 2 फुलटॉस चेंडू दिले आणि भरतचा आत्मविश्वास वाढवून दिलेला आहे. ह्यावेळेस मात्र ऑफस्टमच्या बाहेरून गेला चेंडू. वाईटचा इशारा होताना दिसतोय. अतिरिक्त धाव. आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट येताना दिसतोय. 2 सलग खणखणीत असे षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 20 धावा. विजयासाठी अजूनही 7 धावांची आवश्यकता. दुसरं षटक चालू आहे. राहुल यांचं महागडं असं षटक म्हणावं लागेल. पुन्हा एकदा खणखणीचा फटका, खणखणीचा चौकार आणि याच षटकामध्ये निकाल लावून टाकलेला आहे तो भरत यांनी. केवळ विजयासाठी 3 वाघ जखमी झाला तरी तो शिकार करायचा सोडत नसतो आणि हा जखमी वाघ इथे आपल्याला दिसतोय. टायगर या नावाने संबोधले जाणारे भरत पुन्हा एकदा ह्यावेळेस मात्र फॉर्म मध्ये आहे तो बारक्या आणि समोर चांगली फटकेबाजी पाहताना गप्प बसणाऱ्यांपैकी बारक्या नाही. त्यांनी सुद्धा फटकेबाजीला सुरुवात केलेली आहे. खणखणीचा फटका मारला होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण इथे दशरथकडनं आणि केवळ 2 धावा मिळाल्यात या फटक्यावर. विजयासाठी केवळ 1 धावेची आवश्यकता आहे ती काठ्यापाडा संघाला आणि केवळ औपचारिकता असेल ही. नक्कीच चांगली गोलंदाजी पूर्ण अनुभव पणाला लावताना एक चेंडू निर्धावाचा टाकलाय तो भरतने आणि विजयासाठी 2 धावा लागत असताना सुद्धा चांगली गोलंदाजी पाहिलेली याच्या भूतकाळामध्ये आम्ही भरतकडनं एक चांगले सामने त्यांनी काढून दाखवले होते आणि नक्की तीच कामगिरी करून दाखवायला लागेल ती भरतला पुन्हा एकदा सांबरपाडा संघासाठी. आणि डिफेन्सिव्ह शॉट खेळून विजयी फटका मारलेला आहे तो बारक्याने. अभिनंदन काठ्यापाडा संघ आणि कौतुक ते सांबरपाडा संघाचं. धन्यवाद.